नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मस्त असं श्रीखंड. अगदी घरी आपण श्रीखंड करणार आहे. श्रीखंड अतिशय छान होतं घरी केलेलं. तर असं हे श्रीखंड करायसाठी चला सुरुवात करूया. यासाठी दूध आणलं 2 लिटर. ते गरम करून थंड केलं, म्हणजे कोमट असताना त्यामध्ये चमचाभर विरजण घालायचं आणि झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी आपलं मस्त घट्ट असं दही तयार होतं. आता हे दही तयार झालं की एक भांडं घ्यायचं, त्यावर एक चाळणी ठेवायची, त्यावर मलमलचा किंवा कॉटनचा कापड घालायचा. त्यानंतर आपलं जे दही आहे ते दही यावर घालायचं. सगळं दही आपण यावर घालून झालं की त्यानंतर काय करायचे, त्याचे असे 4 टोकं उचलायचे आणि त्याला एक गाठ मारायची आणि ते पुन्हा चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे त्यातलं जे पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल आणि आपला त्याचा चक्का तयार होईल. तर बघा, एक 4 ते 5 ठेवायचं. 4 ते 5 तासांनी त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि मस्तपैकी घट्टसर असा चक्का तयार होतो. आता या चक्क्यामध्ये घालायची साखर. साधारण जेवढा चक्का तेवढी साखर किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी घातली तरी चालेल. आवडीनुसार तुम्ही साखर घाला. साधी साखर घाला किंवा पिठी साखर घातली तरीसुद्धा चालेल. छानपैकी मिक्स करून घ्यायचं पिठी साखर घातल्यावर. त्यानंतर एक चाळणी ठेवायची आहे. एका भांड्यावर बारीक चाळणी ठेवायची आता आणि बारीक चाळणीतून हे सगळं श्रीखंड चाळून घ्यायचं. जेणे काय होतं की श्रीखंड मस्तपैकी क्रीमी होतं, मऊसर होतं. हा झाला श्रीखंडाचा